बिभयो विघ्नहारा कामदंत वरहे. ते म्हणतात की गणपतीचं लंबोदर असून गजमुख असलं पाहिजे. लंबोदर म्हणजे मोठे पोट आणि गजमुख त्यांचा चेहरा असला पाहिजे. त्यांच्या हातामध्ये अंकुश, दंत आणि कोयता असला पाहिजे. अंकुश म्हणजे नियंत्रित करण्यासाठी, कोयता यासाठी की जे दुष्ट आहे त्यांचा नाश करण्यासाठी, आणि जे अभय मुद्रा आहे, अभय मुद्रा म्हणजे काय, सगळ्यांना वरदान देणारा आणि त्या पद्धतीची मुद्रा असली पाहिजे. आणि त्याचा रंग कसला असला पाहिजे, ते म्हणतात की रक्त बरो रक्तनो रक्तमाल्य अनुलेपनम. गणपतीचा वर्ण कसा, देह त्यांना लाल वस्त्र असले पाहिजे. दुसरं त्यांचा देह लालसर असला पाहिजे आणि त्यांना पुष्पमाळा अर्पण केले पाहिजे. लालसर कोणत्या, विशेष करून जास्वंदीच्या. हे अशा पूजा पद्धतीचं वर्णन ह्या ग्रंथामध्ये केलेले. आणि कुंकुम मिश्रित चंदनाद्वारे त्यांना लेपित असलं पाहिजे. पण कलियुगामध्ये मी जेव्हा गणपतीचा आता नाशिक रोडला जात होतो काल परवा दिवशी, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये, साईबाबाच्या रूपामध्ये, अण्णासाहेब हजाऱ्याच्या रूपामध्ये, किरण मोऱ्याच्या ग्लोव्ज क्रिकेट खेळताना, किंवा आणखीन कामगार टोपी घालताना गणपती बाप्पाला, किंवा गणपती बाप्पा अजून काहीतरी इंजिनिअरिंग करतोय. अरे तुम्ही त्याला मजाक करून टाकले राव. की तुम्हाला वाटन तसं आजकाल ते मल्हारी वेश मध्ये आलेले, याचं कुठंच वर्णन नाही. हे मूर्तिकार लोकांच्या इच्छानुसार करतात. पुन्हा युद्ध करताना, अरे तुम्ही काय, त्याचा बी दोष नाही, लोक जसे डिमांड करतात तसं नाही. पण आपण जेव्हा वर्शिप करतो, पूजा करतो, त्यावेळेस जे शास्त्राने दिलेलं विग्रह आहे त्यानुसार पूजा पाठ केली पाहिजे. तुमच्या मनानुसार नाही केलं पाहिजे. तिथे तुम्ही ती मूर्ती गणपतीची आणतात, पण गणपतीच्या मूर्तीमध्ये तुम्हाला दुसरेच लोक आठवतील. अण्णा हजारेला पाहून तुम्ही गणपतीला पाहून अण्णा हजारे आठवलं तर काय उपयोग असेल. किंवा एखादा क्रिकेट खेळणार आहे त्याला पाहिलं तर कसं वाचल. अरे नाही, तुम्ही ज्याची वर्शिप करता त्याचं स्मरण झालं पाहिजे, ना की तुम्ही ज्याचं, तुम्हाला त्याचं स्मरण करायचं तर गणपतीला कशाला तसं घडवतात. पण कलियुगामध्ये काय, कोणाला उपदेश देणं चुकीचं आहे. आणि कलियुगामध्ये सगळ्यात लोक महामूर्ख आहेत. मूर्ख नाही आहे, महामूर्ख आहेत, की वाटेल तसं करतात आणि त्याचे दुश्मन. म्हणून शास्त्र सांगतात, तंत्रसंग्रह ग्रंथ अध्यायामध्ये सांगतात की प्रत्येक व्यक्तींना तथाकथित न करता प्रचलित जे शास्त्रानुसार त्याची पूजा केली पाहिजे. ते विग्रह कशापासून बनले पाहिजे त्याचं पण वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की शिवपुराणामध्ये 5 आणि रुद्रसंहितेच्या याच्यामध्ये सांगतात की, विशेष करून शिवपुराणामध्ये सांगतात की गणपतीची मूर्ती धातू, पाचू आणि पांढरे अर्क फुलापासून बनवलं पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी, धातू, पाचू आणि पांढरं अर्क फुल याच्यापासून किंवा मातीपासून बनवलं पाहिजे. आणि रुद्रसंहितेमध्ये 3 गोष्टी समान केलेल्या आहेत. रुद्रसंहिता अध्याय 18 श्लोक नंबर 42 आणि 43 मध्ये वर्णन केलेले. माती, पाचू, पांढरे अर्क फुल आणि धातू ह्याच गोष्टीपासून केलं पाहिजे. येऊन श्रीमद भागवतामध्ये भगवंत उद्धवाला सांगतात की 8 प्रकारच्या मूर्त्या वस्तूपासून विग्रह बनवलं पाहिजे. तर हे रुद्रसंहिता आणि शिवपुराण आहे. पण भागवतामध्ये ते सांगतात की पाषाण म्हणजे दगडाच्या रूपामध्ये, जसे पांडुरंग आहेत किंवा इथं हनुमानजी येतात. त्याच्यानंतर लाकूड, काष्ट, जसं जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजी आहेत, किंवा आपल्या इस्कॉनमध्ये राधाकृष्ण पण लाकडाचे करतात किंवा गौरनेत्याचे करतात. त्याच्यानंतर धातू म्हणजे मूर्ती पितळाची किंवा पंचधातूची करू शकतात. त्याच्यानंतर माती कोणती, शाडू, काळी मातीची, ती बी शुद्ध आणि पवित्र पाहिजे. पीओपी नाही चालत, शास्त्रामध्ये कुठं वर्णन नाही. आपल्याला काय सुबक दिसणार नाही. त्याच्यानंतर वाळू, रेतीपासून तुम्ही लिंग बनवता, पिंड. येऊन तुम्ही रामेश्वरमला जाता तर तिथे रामेश्वर जे विग्रह आहेत ते प्युअर रेतीपासून बनवलेले, वाळूचं. त्याच्यानंतर चित्र, इथं प्रतिमा, पिक्चर. त्याच्यानंतर रत्न, स्फटिकमणी किंवा वेगळं त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. आणि सगळ्यात शेवटी मनामध्ये तुमची जर शुद्ध भावना असेल, साधना चांगली असेल, तर मनामध्ये तुम्ही त्याची पूजा करू शकतात. अशा 8 पद्धतीने त्या विग्रहांची पूजा तुम्ही उपासना करू शकतात. आणि अशा पद्धतीनं विग्रह बनलं तर त्याची पूजा काय होती, फलीभूत होती, नाही तर होत नाही. आणि ते केलं पाहिजे. त्याला विशेष करून नैसर्गिक रंग आणि पर्यावरणाला मुळीच हानिकारक न ठरणाऱ्या मूर्त्या बनवून नाही का त्याची उपासना आराधना केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, विटंबना नाही झाली पाहिजे. ज्यांना तुम्ही इष्टदेव मानतात, ज्यांची पूजा करतात, त्याला विटंबना न होता त्यांना आराधना म्हणून
जसं आपल्या घरामध्ये असेच आपण गोष्टी फेकून देतो का? नाही ना. त्याची किती वर्शिप करतो. तर त्याला एखाद्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी त्याला काय केलं पाहिजे? विसर्जित केलं पाहिजे, जिथे इंटापणा नाही होणार. मी कधी कधी पाहिलं, त्या विधवामध्ये गेलं, वाल देऊन गटारीचं पाणी, लोक शौचक्रिया करतात त्या गटारीच्या पाण्यामध्ये. तुम्हाला त्या पाण्यात बुडवलं तर चालेल का? काय कमाल यार लोक कलियुगामध्ये. नाही, तर अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि मग केल्यानंतर ते म्हणतात की हे झालं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करतात तर त्याचं फळ तुम्हाला भेटतंय. दुसरं, गणेशाची पूजा कशी केली पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीनं, तर याला रेफरन्स आहे रुद्रसंहिता शिवपुराणामध्ये. ते म्हणतात की गणेशाच्या विग्रहाचे पुष्प, जे काही पुष्प असतील तुमच्यामुळे, गंध, चंदन लेप आणि शुद्ध अंतःकरणाने सेवा केली पाहिजे. चंदन म्हणजे गोपीचंदन पावडर, त्याच्यानंतर पुष्प, गंध केले पाहिजे. त्यानंतर 2 वेळा धूप, दीप, अगरबत्ती, त्याच्यानंतर दीप, त्याच्यानंतर सुंदर व्यंजन बनवून त्यांना अर्पण केले पाहिजे. आणि योग्य ते प्रार्थना केल्या पाहिजे त्याच्यासमोर. काय प्रार्थना केली पाहिजे? की हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनामध्ये जी विघ्न येतात ते दूर हो. जे तुमची इष्टदेवता आहेत, कोण तुमची इष्टदेवता? भगवान विष्णू नारायण आहेत. जसं तुम्ही ग्रंथामध्ये वर्णन केलं त्यांच्याबद्दल भगवान, अशी माझी मती नेहमी राहो, ती प्रार्थना केली पाहिजे. असं नाही की घंटी वाजवली, आता गणपती समोर लिस्ट काढल्यानंतर गणपती बाप्पा टेन्शन मध्ये निघून जायचे, आता हे काय काय मागेल. नाही, तर त्यांना म्हणायचं एकच, मला कळत नाही चांगलं काय वाईट काय, पण माझ्यासाठी जे चांगलं असेल ते तुम्ही करा. विशेष करून मला भगवंताच्या प्रती आकर्षण व्हावं अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि भक्तिभावाने जेव्हा करताना, तर त्यावेळेस विशेष करून गणपतीच्या समोर त्यांच्या डोळ्यावर लाईट नाही चमकवली पाहिजे. तुम्ही बसल्याने तुमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर मारलं तर चालेल का? आणि गणपतीवर अशा भडक भडक लाईट लावतात, फिरवत राहतात, वल्गर गाणे लावतात. नाही, तर वल्गर, मी कधी कधी पाहिलं लोक गुलाल गणपतीच्या डोळ्यात फेकतात. आपल्या डोळ्यात फेकलं तर कसं होईल? एक सेन्सिटिव्ह राहा, संवेदनशील राहा. जेव्हा तुम्ही संवेदनशील राहतात ना, त्या मूर्ती आहे ना तुमच्याशी आदान प्रदान करते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, गलीतला गणपती पावत नाही पण लालबागचा पावतो, गलीतला मारुती पावत नाही पण खुलताबागचा पावतो, गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाहीत पण पंढरपूरचे पावतात, गलीतला महादेव पावत नाही पण 12 ज्योतिर्लिंगाचे 12 महादेव पावतात. अरे मनी नाही भाव, देवा मला पाय, देवा काय बाजारचा भाजीपाला नाही रे. तुमचा भावच जर शुद्ध नसेल तर तुम्ही कुठे जाता? उद्या माझं प्रवचन आहे, जडमती म्हटल्या जाते त्याला शास्त्रामध्ये. जडमती म्हणजे काय? की जर तुम्हाला येथेच अनुभव होत नसेल तर तिथं जाऊन काय अनुभवतात? तिथे तुम्ही का जातात? लालबागला सगळ्या मोठमोठे सेलिब्रिटी बोलवतात, त्यांना का बरं बोलवतात? की सेलिब्रिटी आले की लोकांनी यावं आणि त्याच्यातून आमचे डोनेशन जमा व्हावं. आणि मग त्याच्यात मेंटल स्पेक्युलेशन स्टोरी जमा करायची, याला पावला, त्याला पावला, याला पावला. अरे कलियुगामध्ये आपण भोग वासनेमध्ये एवढे लिप्त येतं, इंद्रियावर निग्रह नाही, आपल्याला देव कसा प्रसन्न होईल? गणपतीने दूध पिलं, तुझ्या जीवनात काय फरक पडला गणपतीने दूध पिलं तर? असं सहजासहजी नाही पेत बाबा. आपण नाही का मानसिक तर्क वितर्कचे येऊन मला माझ्या बुद्धीनुसार नाही केलं पाहिजे, त्यांना आवडतं ते केलं पाहिजे. आणि असं केल्यानंतर अशा पद्धतीने विशेष करून गणपतीच्या समोर नको ते फिल्मी गाणे, नशापान, जुगार किंवा व्यापार, मोठमोठे व्यापारी काय करतात, ऍडव्हर्टाईज मध्ये एवढी ऍडव्हर्टाईज करतात की गणपती राहतो बाजूला, लोक ऍडव्हर्टाईज मध्ये तिथे मोठमोठ्या माऊल्यांचे फोटो लावतात. माऊल्या म्हणजे त्या माताजी लोक याच्यामध्ये. तर तिथे ऍडव्हर्टाईज नाही केली पाहिजे. तर प्युअर गणपती बद्दल असलं पाहिजे. चहाची ऍडव्हर्टाईज, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍडव्हर्टाईज लावतात. तर ह्या गोष्टीसाठी आणि जाहिरातबाजीपासून याच्यावर खूप मोठं बोलण्यासारखे. तर अशा आणि शेवटी गणपतीला भोग लावला पाहिजे. तर काय लावलं पाहिजे? तर विशेष करून त्यांना पहिले सर्वप्रथम शालिग्राम शिला असेल एखाद्याकडे, तर शालिग्रामला पहिले अर्पण केलं पाहिजे, तुळशीपत्र. आणि शालिग्रामचा प्रसाद गणपतीला अर्पण केलं पाहिजे. किंवा शालिग्राम नसेल, भगवान विष्णू असेल किंवा राधाकृष्ण असेल किंवा विठ्ठल रुक्माई असेल किंवा सीताराम लक्ष्मण असेल, त्यांना पहिले अर्पण केलं पाहिजे. आणि तो अर्पण केलेला भोग भगवान आपलं भगवंताचा भोग
गणपतीला अर्पण केलं पाहिजे. असं केल्यानं योग्य रीतीनं भक्तिभाव ठेवून जर त्यांची वैदिक पद्धतीनुसार पूजा पाठ करताना निश्चित तुम्हाला गणपती बाप्पा प्रसन्न होतील. आणि काही गोष्टी विशेष करून गणपतीसमोर निंदा, चुगली किंवा टीव्हीचा मोठा आवाज ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. 10 दिवस भक्तिमय वातावरण करून आपण त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न केलं पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा.